पोरानो सुरुवात करा जेवायला. ते काय ते म्हणा वदनी कवळ येत का तुला नाही ह्याला नाही विचारणार भू घे आता. दिव्या खाली बस. आई अगं मला आता खाली बसायची सवय नाहीये. आणि हे काय स्वीट नाहीये जेवणात. जे जेवायला केलंय ना तेच वाढलंय आणि सगळे तेच जेवतायत. तूही तेच जेव. बरं चमचा तरी दे. अगं चमच्यान खाण्यासारखं काय याच्यात. मला हाताने खायला जमणार नाही. आणि तसंही आता माझ्या घरी सगळे स्पून्स वापरतात. होय काय. दिव्याताई भाऊजी जेवत नाहीत का तुमच्या घरात? दिव्या ए बबू अरे 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 दिव्या 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 काय झालं बबू. अरे हे घे पाणी घे पाणी घे पाणी पाणी पी बबू पी असं का करतोस ग. ऐक ना माझं बबू ठसका लागला ना तुला. पाणी पी हा झालं. चंदन किती काळजी घेतो माझी. बाबू आई अगं हे खूप तिखट झालंय म्हणून मी स्वीट मागत होते. प्रसाद केलाय आणते. ये सावकाश जेवार पोरानो. आजी बबू हे घे खा घे अगं घे. अजून आहे का अजून आहे. तू पण घे. तुला पण तिखट लागलं असेल ना. काय पिरे तू चाललंय. चंदन असं सगळ्यांसमोर रोमॅन्टिक नको होस. अरे का काहीच प्रॉब्लेम नाही. उलट असायला पाहिजे असं. चांगलंय. आई ते कांदा कांदा नाही आणलायस. आणते हा. हा घे. चिरून घे ना. नाही ठीक आहे. पाणी पाणी. हवंय का. काय झालं का जेवण. झालं ना. पोटभर झालं. हो एकत्रच जेवलो की आपण. आशू त्या चंदनला बघितलंस का तू. बघतोय ना आल्यापासून. काय तेच मी पण लग्न झाल्यापासून तुला बघतेय. तू कधी रोमॅन्टिक वागलाच नाहीयेस माझ्याशी. एक मिनिट हे काय मधनच. म्हणजे तो वागतोय दिव्याशी रोमॅन्टिक. तुला सगळं गोड बोलायला सांगितलं ना
तरी चेहरा तिखटासारखा होतो. ही काय काय कम्पॅरिझन आहे ही? काहीही बोलू नको सुखाच. अशी तू आहे ना, मित्र होतास ना तेव्हा जास्त रोमॅन्टिक होतास. मित्र म्हणून मी कधीच रोमॅन्टिक नव्हतो बरं. आठवत नाही तुला? आठव बरं, आठवते सुपर मार्केट मध्ये पोस्टर लावताना. मी ना नॉर्मल वागायचो, तुझ्या डोळ्यामध्ये रोमॅन्स होता. हो का? पण तेव्हा तू होतास रोमॅन्टिक. नाही मी तुला ना आता काही जमणारच नाही. जाऊ दे, मी कशाला बोलते ना तुझ्याशी. तू काय रोमॅन्टिक वागणार? जाऊ दे. चॅलेंज नको देऊ मला. भाई दिलं तुला चॅलेंज, दिलं. तुला नाही जमणार आहे. तू पस्तावशील. मी पस्तावेन, मला तर पस्तावायचंय. ओके खरं, पण तुला नाही जमणार आहे. खरं सांगते, नाही जमणार. चल चॅलेंज घेतलंच. मला कळतंय मी काय बोलते. तुला नाही, तुला साधा हात पकडता येत नाही. मी दाखवतो तुला, दाखवतोच मी. तुला दिलं चॅलेंज, दिलं. आणि पब्लिक मध्ये हात पकडता मी रोमॅन्स काय गरजच नाही काहीतरी. मी दिलेलं चॅलेंज पूर्ण करशील ना? त्रास नको देऊ मला. अरे त्रास नाही देते मग कर ना पूर्ण. हो जरा रोमॅन्टिक. होतो आता नाही. काय प्रॉब्लेम आहे? गप कशी अरे यार. आई, मी काय म्हणते, काय? आता आपले दोन्ही जावई एवढे श्रीमंत आहेत, तर कसं करायचं? म्हणजे म्हणजे आपलं घर एवढंच आहे, आता झोपण्यापासून सगळी अडचणच आहे ना. ते बी खरंच आहे, पण मी तुला सांगते, आशू आहे का नाही, तू समजून घेणार आहे. पण ती दिव्या तीच लई कटकटी आहे. ते पण खरंच आहे. पण मग दिव्याच म्हणते ना सकाळपासून की मला इथे काही जमत नाहीये, सगळं झेपत नाहीये म्हणून. असं करूया का, त्या दोघांना सरळ हॉटेलमध्येच राहायला सांगूया? बघ विचारू. बर. दिव्या, ए दिव्या, हा काय ग? नाही, मी काय म्हणत होते दिव्या, कसं आहे ना, आपल्या घरात आता एवढे सगळे जण आहेत आणि जावई बापूंना सवय नसेल ना असं अडी अडचणीत राहायची, तर तुम्ही दोघं हॉटेलमध्ये जाऊन राहता का? बापरे, म्हणजे परत खिशाला कात्री. नाही नाही काकू, हो टेन्शन कशाला घेताय, मी इथे खाली झोपेल. शेवटी हेही आपलंच घर आहे ना. आता कुठे बाहेर जात बसायचं? बाहेर गेले तर आशूशी बोलता येणार नाही आणि शिवात सगळ्यात पुढे पुढे करेल. नाही, नको ते. आई, मग यांना सांग ना बाहेर जायला. नाही, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला इथे झोपायला. खरंच. हा काकू, काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही इथे झोपू शकतो. हा, मग आम्हालाही नाहीये, आम्ही करू ऍडजस्ट. तसं पण माझ्या नवऱ्याचं मन खूप मोठं आहे. अगं ये, तुझ्या नवऱ्याचं मन मोठं आहे ते माहिती आहे, पण काय अडचण नगना व्हायला म्हणताना विचारलंय तुला. नाही नाही आजी, चिंता नका करू, होऊन जाईल ऍडजस्ट. ठीक आहे, आता तुम्हाला चालणार असेल, काही अडचण नसेल तर आम्हालाही काही अडचण नाही. वंदे, चल लवकर जाऊन झोपूया ग. अगं आशू लेकराला झोप येते. बरं, मग असं करूया का, शिवानी, तू आणि जावई बापू तुम्ही आतमध्ये झोपा, आम्ही सगळे बाहेर झोपतो. हा, आई ऐक ना, अगं मला ना आता AC मध्ये झोपायची सवय झाली आणि मला इथे आज कशी झोप लागणार आहे माहिती नाही. या आधी ह्या घरी जशी झोप लागत होती ना तशीच लागेल. हा, अजिबात काळजी करू नकोस. हो अगं तसं नाही, पण इथे हॉलमध्ये तर मला झोप लागूच शकत नाही. नाही, म्हणूनच मी म्हणत होते तुम्ही दोघं जण हॉटेलमध्ये जाऊन राहा, कारण घर म्हटलं की तडजोड आलीच नाही का. हा, मग यांना सांग ना करायला.
तसं पण आम्ही फर्स्ट टाइम घरी आलोय ना लग्नानंतर, मग आम्हाला झोपू दे की आत. अगं पण नाही काही प्रॉब्लेम नाही आहे खरंच. पहिल्यांदा आली आहे ना दिव्या, तर तिला म्हणजे त्यांना झोपू द्यात, आम्ही झोपू बाहेर. हां अगं असं कसं? हो काही होत नाही, आम्ही झोपतो इथे, चालेल. ते जुनी लेकरं आहेत ग माझी. दृष्ट नको लागायला कोणाची, नाहीतर डोळ्या फुटत्यात. तुम्ही करत बसा कौतुक, मला झोप येते. कुणी सांगितलंय थांबायला? शिवानी, खरं तर देवाने ना मला चांगलीच अद्दल घडवली बघ. आजपर्यंत ना मी तुला नावं ठेवत आले, नको नको ते बोलत आले, पण आज तूच आम्हाला सांभाळून घेतेस. म्हणजे तू आणि जावई बापू दोघही. आई अगं बस कर आता, खूप झालं कौतुक. तू पण जाऊन झोप बरं, दमली असशील. काय करतो? काय झालं? काय काही नाही झालंय. काय भूक झालं? लागलीये का? दे मी करून देते. काही नाही, मी करतो ना. अरे असं काय करतो? दे मी करते. नाही तू नाही करायचं, मला करायचंय. हे बघ, नूडल्स बनवतो आपण दोघं मिळून. नूडल्स खाऊया, मी नूडल्स करतो. ओ अच्छा, असं आहे का? म्हणजे म्हणजे रोमॅन्टिक वागण्याचा प्रयत्न करतोय. नूडल्स आपण. नाही, असं काही नाहीये. मी फक्त नूडल्स करतोय, आपण दोघं मिळून खाऊया. त्यात रोमॅन्टिक काहीच नाहीये. जा बाबा, असला काय रोमॅन्टिक नाही, काही नाही. तू परत सुरू होऊ नकोस. नाही कर तू. हे घे. तू इथेच बसणार आहेस का? ओके. तू माझ्या केसाला हात लावला? तू नाही लावला? केसाला धक्का तर काय? तुझ्या कपाळावर मुका. झाल्या. प्लेट थांब, प्लेट घेऊयात ना. प्लेट घेऊया. ऐक ना, काय? तू भरवणार ना मला? कशाला भरू? अगं फुंकर मारून खा ना शिवा. दिसते गरम आहे, असं काय करते? बघ थांब, मी तुला सांगतो कसं खायचंय. बघ, घेतलं, गार झालं. कमाल. मग ग्रेट शेफ. बघितलंस का? भरवलंस ना? भरवलं नाही, तुला येत नाही खाता चमच्यानी, म्हणून मी तुला भरवतोय. ठीक आहे ठीक आहे. चंदन बरोबर म्हणाला,
ह्यांच्यात तर एकदम गुलुगुलू चाललंय की सगळं. अरे शिवा कुठपर्यंत आलंय? झालंच आता, अर्ध तर झालंय बघ. ऐक ना, मला तळलेले मोदक आवडतात. हे हो का? मग तू हे माझ्या हातचे खाऊन बघच. माझी स्पेशालिटी आहे, तळलेले आणि उकडीचे मोदक सेम लागतात. आता तू करतेस तर ते चांगलंच होणार ना. तू मदत करतोयस ना, छान हो. बा मला आवडतं तुला मदत करायला. का रे? तू म्हणालीस ना की सगळ्या वस्तीसाठी मी मोदक करणार, मला टेन्शन आलं जरा. ट्राय करते रे मी. ट्राय? हे ट्राय झालंय ऑलमोस्ट सगळं. आता काय ट्राय करायचं राहिलंय? हसतोयस का रे मला बघून? काही नाही. अरे कर ना मला मदत. हसतोयस का? आता ठीक. घे तू कर. मी ट्राय करू? छान गेलायस. काय शिवा, ऐक आता आता नको तू काहीतरी फालतू पडतो. कोणीतरी शिवा, हे मोदक झाले का ग? हा झालं आता. उकडायचे बाकी आहेत ना फक्त ते. उकडायचे बाकी आहेत. मग ते आरतीची तयारी करू? हा 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 घे. तू पण जा ना आरतीची तयारी करा. हो. नाही कशाला, वेळ आहे अजून आरतीची तयारी करायला. हे मोदक पण उकडायचे बाकी आहेत ना? बाकी आहे बघ. ते फास्ट आहे पण ते सगळं होऊन जाईल लगेच. शिवा फास्टच आहे भाई. पण तुम्ही आल्यापासून ना शिवा सुपर फास्ट झाले. तू जा आता. जातो जिजू, आरामात या. आरामात. वेळ आहे कारण का अजून आले नाहीत ना शाळेतले. जा आता. आई, अगं किती काम करत असतेस तू. 2 कांदे जरा कापून दे. मी नंतर करते. आशुशी काही बोलणं झालं तुझं? नाही. अगं 2-3 दिवस झाले त्याला तिकडे जाऊन. त्याने कॉल नाही केला तुला? आणि तू काहीच बोलले नाहीस त्याला? गणपतीसाठी गेलाय ना तो, आणि मला सारखा सारखा कॉल करायला नाही आवडत. अगं पण काळजी तर वाटतच असेल ना तुला आशुची. मागच्या वेळेस पण तो तिकडे गेला होता, तेव्हा काय झालंय आठवतंय ना? म्हणजे पुन्हा तसंच काहीतरी घडलं तर? मी कॉल केला होता त्याला, तर मला जरा सॅड वाटला तो, आणि फार काही बोलला नाही ग, म्हणून तुला सांगायला आले. तू कॉल केला होतास? हो, काळजीने केला होता. मला पण आशूची काळजी आहे ना. मग काय म्हणला? नाराज वाटला ग. आई, तू त्या शिवाचा बंदोबस्त केलायस, पण आपला आशू अजून त्यातच अडकलाय, हे विसरू नकोस. आणि ती मुलगी आशूची पाठ काही सोडणार नाहीये. मला तर याची भीती वाटते की तुझ्या आणि आशूच्या मध्ये आता शिवा आहे.